आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील न्यूमरिकल बेस्ड ऑन कोप्लॅनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम यातील न्यूमरिकल नंबर 3 पाहणार आहोत. ABCD इज अ रेक्टँगल such that AB is equals to 3 meter and BC is equals to 2 meter. Alongside AB, CB, CD and AD, the forces of 100 Newton, 200 Newton, 250 Newton, 300 Newton are acting respectively. फाइंड मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन ऑफ द रिझल्टंट फोर्स फ्रॉम सी. म्हणजेच काय केलेलं आहे, आपल्याला एक रेक्टँगल ABCD आपल्याला ड्रॉ करायला सांगितलंय. जो काही AB आहे तो किती आहे, 3 मीटर. म्हणजे आपण इथं असा रेक्टँगल काहीतरी ड्रॉ केलेला आहे, त्याला नाव दिले ABCD. आणि जो काही AB आहे तो आपल्याला किती दिलेला आहे, 3 मीटर ड्रॉ करायला सांगितलेला आहे. सिमिलरली BC 2 मीटर, म्हणजेच बी पासून सीचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 2 मीटर एवढं सांगितलेलं आहे. असा हा ABCD रेक्टँगल दिलेला आहे. अलॉंग साइड AB, CB, CD अँड AD द फोर्सेस, म्हणजे जशी इथं आपल्याला नावं दिल्यात त्याप्रमाणे काय होत आहेत, हे फोर्स ऍक्ट होत आहेत. मग पहिला फोर्स कोणता आहे, AB किती आहे तो 100 न्यूटन. म्हणजे A कडून B कडे 100 न्यूटन. हा AB, A कडून B कडे किती असणार आहे तो 100 न्यूटन. नेक्स्ट बघा, CB 200 न्यूटन. CB म्हणजे C कडून B कडे 200 न्यूटन. नेक्स्ट बघा, CD 250 न्यूटन. म्हणजेच C कडून D कडे 250 न्यूटन. C कडून D कडे 250 न्यूटन. नेक्स्ट बघा, AD म्हणजे A कडून D कडे 300 न्यूटन. A कडून D कडे 300 न्यूटन. हे अशा प्रकारे आपल्याला फोर्स दिलेले आहेत. आणि काय सांगितलंय, मॅग्निट्यूड, डायरेक्शन म्हणजे रिझल्टंट R, थिटा अँड पोझिशन ऑफ द रिझल्टंट फोर्स फ्रॉम सी. आणि जो काही हा पॉईंट सी आहे, इथून रिझल्टंट R किती डिस्टन्स वरती ऍक्ट होतो, ते डिस्टन्स एक्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे न्यूमरिकल आपण अनालिटिकल आणि ग्राफिकल दोन्ही मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. तर सर्वात प्रथम काय करूया, अनालिटिकल मेथडने जो काय आपल्याला मॅग्निट्यूड सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे डायरेक्शन म्हणजे रिझल्टंट R आणि अँगल थिटा काय करूया, अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह करूया. तर अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी रिझल्टंट R चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, अंडर रूट मध्ये समेशन FX स्क्वेअर प्लस समेशन FY स्क्वेअर. तर सर्वात प्रथम काय करावं लागेल, समेशन FX आणि समेशन FY फाइंड आउट करावं लागेल. आता समेशन FX म्हणजेच काय, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची काय करायची, ऍडिशन करायची. हॉरिझॉन्टल फोर्स कोणत्या टाईपचे असतात, एक असतात ते राईटला जाणारे आणि एक असतात ते लेफ्टला जाणारे. राईटला जाणारे पॉझिटिव्ह घेत असतो, लेफ्टला जाणारे निगेटिव्ह. मग आता इथं बघा, सर्व हॉरिझॉन्टल फोर्स पहिला कोणता आहे, AB कोणत्या साईडला चालला, राईट साईडला. किती आहे तो 100 न्यूटन. राईटला जाणारे कसे घेणार, पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, हा 200 न्यूटन कसा आहे, वर्टिकल आहे, तो यात घ्यायचा नाही. नेक्स्ट बघा, 250 न्यूटन कसा आहे, हॉरिझॉन्टल. इथं नोट डाऊन करूया, 250 कोणत्या डायरेक्शनला चालला, लेफ्टला. लेफ्टला जाणारे कसे घेतो, मायनस. नेक्स्ट बघा, 300 कसा आहे, वर्टिकल आहे, यात घ्यायचा नाही. या दोघांचे ऍडिशन करूया, 100 मायनस 250 किती आन्सर आलं, -150. सर्व जे काय फोर्स आहेत त्याचं युनिट काय, न्यूटन. आलेल्या आन्सरचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. हे काय झालं, समेशन FX. सिमिलरली समेशन FY फाइंड आउट करूया. FY म्हणजेच काय, व्हर्टिकल फोर्सची काय करायची, ऍडिशन करायची. व्हर्टिकल कोणत्या टाईपचे असतात, एक अपवर्ड आणि एक डाऊनवर्ड. अपवर्ड असतात ते पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड असतात ते निगेटिव्ह. मग आता इथं बघा, हॉरिझॉन्टल आहे घ्यायचं नाही, हा व्हर्टिकल आहे, किती आहे तो 200 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला चालला, खालच्या म्हणजे डाऊनवर्ड. डाऊनवर्ड कसे घेतो, मायनस. नेक्स्ट बघा, हा हॉरिझॉन्टल आहे घ्यायचं नाही, हा व्हर्टिकल 300 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला चालला, अपवर्ड. अपवर्ड कसे घेतो, पॉझिटिव्ह. यांचे ऍडिशन करूया, समेशन FY कॅल्क्युलेट करूया. -200 प्लस 300 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, +100. युनिट काय असणार आहे, सर्व फोर्स न्यूटन मध्ये असल्यामुळे याचं युनिट काय येणार आहे, न्यूटन. नेक्स्ट बघा, समेशन FX माहिती आहे, समेशन FY माहिती आहे. आता रिझल्टंट R काय करूया, कॅल्क्युलेट करूया. रिझल्टंट R म्हणजेच काय असतं, अंडर रूट मध्ये समेशन FX चा स्क्वेअर प्लस समेशन FY चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया, अंडर रूट मध्ये समेशन FX ची व्हॅल्यू किती आहे, 150 चा स्क्वेअर प्लस समेशन FY ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेलं आहे, 100 चा स्क्वेअर. रिझल्टंट R कसा कॅल्क्युलेट करायचा, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. जे काय आन्सर येईल त्याचं काय करायचं, अंडर रूट घ्यायचं. म्हणजेच काय होणार, 150 चा स्क्वेअर प्लस 100 चा स्क्वेअर. जे काय आन्सर आलेलं आहे त्याचं काय करायचं, अंडर रूट घ्यायचं. किती आन्सर आला आपलं, 180.277. युनिट काय असणार आहे, न्यूटन. सर्व फोर्सेस कसे आहेत, न्यूटन मध्ये. जे काय आन्सर आलेलं आहे ते न्यूटन मध्ये. नेक्स्ट बघा, अँगल थिटा कसा फाइंड आउट करतो, टॅन इनवर्स ऑफ समेशन FY डिवाइडेड बाय समेशन FX. टॅन इनवर्स ऑफ
एफ वायची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेलं आहे 100 डिवायडेड बाय जो काय आपला एफ एक्स आहे तो किती फाइंड आउट केलेला आहे 150. कॅल्क्युलेट करूया अँगल थिटा. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 100 डिवायडेड बाय 150 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल तिथे आन्सर आला आपलं 33.6900 आहे. पुढचं लिहिलं नाही लिहिलं तर चालतंय डिग्री, म्हणजे अँगल थिटा किती आला 33.69 डिग्री. तर आता रिझल्टंट आर आणि अँगल थिटा इथं फाइंड आउट केलेलं आहे. आता हा रिझल्टंट आर कुठे येणार बघूया. जो काय हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस असतो त्यावरती या साईडला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, या साईडला निगेटिव्ह असतात. सिमिलरली जो व्हर्टिकल वाय ॲक्सिस असतो त्यावरती इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. मग आता बघा एक्स वरती आपली व्हॅल्यू कोणत्याला आहे मायनस, मग एक्स ॲक्सिस वरती मायनस व्हॅल्यू कोणत्या साईडला असते या साईडला. सिमिलरली वाय ॲक्सिस वरती कोणती व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह, वाय वरती पॉझिटिव्ह कोणत्या साईडला व्हॅल्यू असते या साईडला. म्हणजे जो काय रिझल्टंट आपला येणार तो इथं असणार. हा म्हणजेच काय असणार आहे सेकंड क्वाड्रंट. यामध्ये रिझल्टंट आर येणार किती अँगल वरती हॉरिझॉन्टल सोबत 33.69 म्हणजे इकडून 33.69 डिग्री एवढा अँगल घेऊन काय करायचा रिझल्टंट आर ऍड करायचा. हा रिझल्टंट आर आणि हा अँगल थिटा. जो काय रिझल्टंट आर येणार तो काय असणार आपला सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. तर इथं रिझल्टंट आर आणि अँगल थिटा अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. हे सेम आन्सर ग्राफिकल मेथडने ग्राफ पेपरवरती ड्रॉ केल्यानंतर सेम आन्सर येते का एकदा काय करूया ग्राफ पेपरवरती चेक करूया. तर ग्राफिकल मेथडने न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करत असतो, जो काही गिव्हन डाटा दिलेला आहे त्याच्या आधारे काय करत असतो वी स्केल डायग्राम ड्रॉ करत असतो. त्याला आपण काय म्हणतो स्पेस डायग्राम. मग या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याची बेस किती आहे 3 मीटर आणि डेप्थ किती आहे 2 मीटर. मग आता काय करूया एक रेक्टँगल ए बी सी डी असा ड्रॉ करूया. मग आता स्केल किती घेऊया इथं आपल्याला दिसण्यासाठी काय करूया, जर का आपण 3 मीटर एवढं डिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी जर का 3 सेंटीमीटर वापरलं तर काय होणार छोटं डिस्टन्स दिसते. म्हणून काय करूया डबल करूया 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय करूया 2 मीटर घेऊया. म्हणजेच काय होणार 3 मीटर म्हणजेच आपण किती घेणार 3 इंटू 2 6 सेंटीमीटर गेल्यानंतर काय होणार 3 मीटर डिस्टन्स होणार. म्हणजेच इथून 6 मीटर वरती काय असणार आहे आपली ए बी ही लाईन असणार आहे. आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे 2 मीटर म्हणजेच 2 इंटू 2 किती होणार 4 म्हणजेच व्हर्टिकल डिस्टन्स किती घ्यायचं 4 सेंटीमीटर. म्हणजेच बेस 6 सेंटीमीटर घ्यायचा आणि जी काय त्याची डेप्थ आहे ती किती घ्यायची 4 सेंटीमीटर घ्यायची. आणि अशा प्रकारे काय करायचं ए बी सी डी रेक्टँगल ड्रॉ करायचं. तर या स्केलच्या आधारे काय केलं आपण रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट बघा जे काय आपल्याला फोर्सेस दिलेले आहेत ते विथ डायरेक्शन आपण काय करूया इथं प्लॉट करूया. मग पहिला कोणता दिलाय ए बी किती आहे तो 100 न्यूटन म्हणजेच ए कडून बी कडे जाणारा असा एरो दाखवून 100 न्यूटन लिहायचा. नेक्स्ट कोणता दिलाय सी बी म्हणजे सी कडून बी कडे जाणारा 200 न्यूटन दिलेला आहे म्हणजे हे एरो इकडे दाखवून 200 न्यूटन नोट डाऊन करायचं. नेक्स्ट बघा सी डी म्हणजे सी कडून डी कडे जाणारा 250 न्यूटन दिलेला आहे असा एरो दाखवून 250 न्यूटन या साईडला जायचं. नेक्स्ट बघा ए डी दिलेला आहे म्हणजे ए कडून डी कडे जाणारा किती 300 न्यूटन असा एरो दाखवून काय करायची हे आपण स्पेस डायग्राम ड्रॉ करायची. स्पेस डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपण काय करत असतो बोर्ड नोटेशन देत असतो. म्हणजे प्रत्येक फोर्सच्या दोन्ही साईडला काय करत असतो कॅपिटल लेटर्सने नाव देत असतो. मग आता पहिला फोर्स कोणता ए बी याच्या ह्या साईडला ए देऊया पुढच्या साईडला बी नाव देऊया. यानंतर नेक्स्ट फोर्स कोणता आहे 200 न्यूटन याच्या साईडला कोणता आहे बी आहे. मग नेक्स्ट काय असणार आहे सी. नेक्स्ट बघा हा 250च्या ह्या साईडला सी आहे नेक्स्ट काय असणार आहे डी. नेक्स्ट बघा 250 नंतर 300 न्यूटन आहे त्याच्या ह्या साईडला डी आहे. मग याच्या पुढे कोणता असणार आहे ए लिहिलं तरी चालतंय किंवा डी नंतरचा ई फोर्स लिहिला तरी चालतंय. आपण काय लिहिलेलं आहे ए लिहिलेलं आहे. बोर्ड नोटेशन दिल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करतो वेक्टर डायग्राम ड्रॉ करत असतो. मग काय करूया आपण इथं असा कुठं तर एक पॉईंट घेऊया आणि या पॉईंटला नाव ए असं देऊया. वेक्टर डायग्राम ड्रॉ करण्या अगोदर आपण काय करत असतो स्केल नोट डाऊन करत असतो. 1 सेंटीमीटर इज इक्वल म्हणजे जे काय आपले फोर्सेस आहेत ते बरोबर या ग्राफ पेपरमध्ये बसले पाहिजेत असं आपण काय करायचं स्केल घ्यायचं. मग आता जर का 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 न्यूटन घेतलं तर काय होणार 100 न्यूटन म्हणजेच काय होणार 1 सेंटीमीटरची लाईन येणार म्हणजे फार छोटी डायग्राम दिसणार. आपण काय करूया 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 न्यूटन घेऊया. मग सर्व फोर्सेस आता काय करूया सेंटीमीटर इज इक्वल टू न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. पहिला फोर्स किती आहे 100 न्यूटन 100 डिवाइडेड बाय 50 किती येणार 2 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा 200 न्यूटन 200 डिवाइडेड बाय 50 किती येणार 4 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा 250 न्यूटन ह्याचं काय होणार 250 डिवाइडेड बाय 50 किती येणार 5 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा 300 न्यूटन 300 डिवाइडेड बाय 50 किती येणार 6 सेंटीमीटर. हे स्केल वापरून काय करायची वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची. मग वेक्टर पहिला कोणता आहे ए बी कोणत्या डायरेक्शनला चालला टुवर्ड्स राईट म्हणजे ए कडून बी कुणीकडे जाणार राईट साईडला
किती जाणार 100 न्यूटन म्हणजेच 2 सेंटीमीटर. म्हणजेच इथून काय करायचं 2 सेंटीमीटर टुवर्ड्स राईट जायचं. बरोबर अशी हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून काय करायचं इथून 2 सेंटीमीटर इकडं जायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे बी. म्हणजे हा ए बी वेक्टर कोणत्या डायरेक्शनला चालला टुवर्ड्स राईट. नेक्स्ट बघा बी सी डाऊनवर्ड चाललाय किती 200 न्यूटन. 200 न्यूटन म्हणजेच 4 सेंटीमीटर. म्हणजेच इथून काय करायचं 4 सेंटीमीटर डाऊनवर्ड यायचं. बरोबर अशी व्हर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं 4 सेंटीमीटर डाऊनवर्ड यायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे पॉईंट सी. नेक्स्ट बघा ह्याची डायरेक्शन कोणते आहे बी. बी कडून सी डाऊनवर्ड येतो म्हणजे या डायरेक्शनला एरो दाखवायचं. नेक्स्ट सी डी. सी डी 250 कोणत्या साईडला चालला लेफ्ट साईडला. म्हणजे इकडून काय करायचं 250 न्यूटन म्हणजेच 5 सेंटीमीटर इकडं जायचं. बरोबर असे हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून काय करायचं इकडून लेफ्ट साईडला 5 सेंटीमीटर जायचं. म्हणजेच ही पॉईंट कोणता असणार आहे सी डी. नेक्स्ट पॉईंट डी कोणत्या डायरेक्शनला चालला टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे या साईडला काय करायचं एरो द्यायचं. नेक्स्ट बघा डी ए कोणत्या डायरेक्शनला चालला अपवर्ड 300 म्हणजे इकडून 300 न्यूटन म्हणजेच 6 सेंटीमीटर वरती जायचं. बरोबर अशी व्हर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं इकडून 6 सेंटीमीटर वरती जायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे डी ए. यालाच आपण काय म्हणणार ए डॅश. आता हे ए टू ए डॅश जे डिस्टन्स आहे त्याचं आपलं काय असणार आहे रिझल्टंट आर. रिझल्टंट आर म्हणजे काय लेंथ ऑफ ए ए डॅश इंटू स्केल. आता हे डिस्टन्स डॉटेड लाईन ड्रॉ करून काय करूया मेजर करूया. इंटू स्केल केल्यानंतर काय येणार रिझल्टंट आर. बरोबर ह्या पॉईंटला हा पॉईंट मॅच करून काय करायची एक अशी डॉटेड लाईन ड्रॉ करायची आणि हे जे काही डिस्टन्स आहे ते मेजर करायचं. म्हणजे इथं 3.5 आणि 3.6 म्हणजेच हे डिस्टन्स किती आहे 3.6. इथं नोट डाऊन करूया 3.6 इंटू स्केल किती घेतलेला आहे 50 न्यूटन. म्हणजे जो काही रिझल्टंट आर कॅल्क्युलेट करूया 3.6 इंटू 50 किती आन्सर आलं 180 न्यूटन. म्हणजे जो काही रिझल्टंट आर आहे तो किती आहे 180 न्यूटन आलेला आहे. आता डायरेक्शन बघा ए टू बी या डायरेक्शन, बी टू सी, सी टू डी, डी टू ए डॅश या डायरेक्शनला जातो. मग रिझल्टंट आर कसा या पाहिजे होता ए डॅश कडून एकडे, परंतु कसा जातो ऑपोजिट इन सेन्स म्हणजे विरुद्ध डायरेक्शनला रिझल्टंट आर जात असतो. आणि हा रिझल्टंट आर हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट करतो तो म्हणजे काय असतं हा रिझल्टंट आर हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट करतो तो म्हणजेच अँगल थिटा. इथं काय करूया मेजर करूया. बरोबर हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल वर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं अँगल मेजर करायचा. हा 30 31 2 3 4 म्हणजे अँगल थिटा किती आलेला आहे 34 डिग्री. तर ग्राफिकल मेथडने रिझल्टंट आर किती आलेला आहे 180 न्यूटन आणि अनालिटिकल मेथडने किती आलेला आहे 180.27 न्यूटन. म्हणजेच 0.27चा डिफरन्स आलेला आहे. नाहीतर दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या अप्रॉक्सिमेटली सेम आलेल्या आहेत. सिमिलरली अँगल थिटा ग्राफिकलने किती आलेला आहे 34 डिग्री आणि अनालिटिकल मेथडने किती आलेला आहे 33.69. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली रिझल्टंट आर आणि अँगल थिटा अनालिटिकल आणि ग्राफिकल दोन्ही मेथडने कसे आलेले सेम आलेले आहेत. तर एकंदरीत या न्यूमरिकलमध्ये काय केलं जो काही गिवन डाटा होता त्याच्या आधारे काय केली स्पेस डायग्राम ड्रॉ केली. स्पेस डायग्राम ड्रॉ केल्यानंतर काय केलं बोनोटेशन दिले. बोनोटेशनच्या आधारे काय केले आपण वेक्टर डायग्राम ड्रॉ केली. वेक्टर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर ए आणि ए डॅश डिस्टन्स मेजर केलं. त्याला इंटू स्केल केल्यानंतर काय आलं आपलं रिझल्टंट आर. आणि हा रिझल्टंट आर हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट केला तो अँगल म्हणजेच काय असणार आहे थिटा. तर रिझल्टंट आर आणि अँगल थिटा अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू कसे आलेले आहेत सेम आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यात आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ऍट पॉईंट सी पासून जो काही रिझल्टंट आर आहे तो किती डिस्टन्स वरती आहे ते डिस्टन्स एक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करत असतो तर युजिंग व्हॅरिग्नस थेरम. व्हॅरिग्नस थेरम आपल्याला काय सांगतो सर्व फोर्सेसची मोमेंट ऍट पॉईंट सी ह्याचं जेवढं आन्सर येतं तेच आन्सर कशाचं येणार जो काही रिझल्टंट आर आहे त्याची मोमेंट ऍट पॉईंट सी म्हणजेच काय समेशन मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस ऍट पॉईंट सी इज इक्वल टू काय होणार रिझल्टंट आर इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स. सर्वात प्रथम काय करूया समेशन मोमेंट ऍट पॉईंट सी फाइंड आउट करूया. सर्व फोर्सेसची मोमेंट काय करायची ऍट पॉईंट सी ला घ्यायची. मग सर्वात पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची ज्या पॉईंटला आपण मोमेंट घेतो त्या पॉईंट मधून बाहेर जाणारे किंवा त्या पॉईंटकडे येणारे फोर्सेसची जर का आपण मोमेंट घेतली तर ती किती असते 0. मग आता बघा इथं ऍट पॉईंट सी मधून 250 न्यूटन काय चालला बाहेर चालला. मग याची जर का मोमेंट घेतली तर किती येणार आहे 0. मोमेंट म्हणजेच काय असतं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येणार 0 कारण तो सी मधूनच चाललेला आहे. मग 250 इंटू 0 केलं तर काय होणार आहे 0 व्हॅल्यू येणार आहे. सिमिलरली बघा ऍट पॉईंट सी मधून 200 न्यूटन काय चालला बाहेर चालला
म्हणजे जर का याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं तर किती येणार 0. मग 200 इंटू 0 काय येणार 0. म्हणजे ह्याची जरी मोमेंट घेतली तरी काय होणार आहे 0. मग राहिलेले फोर्सची काय करायची मोमेंट घ्यायची. मोमेंट घेताना बघा जे काही क्लॉकवाईज असतात ते पॉझिटिव्ह असतात आणि अँटी क्लॉकवाईज कसे असतात निगेटिव्ह. मग आता मोमेंट ऍट पॉईंट सी घेऊया. हा फोर्स किती आहे 300 न्यूटन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स याला जर का सी पर्यंत जायचं असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स किती ट्रॅव्हल करावं लागेल डी पासून सी पर्यंत. ते डिस्टन्स किती असणार आहे इथं 3 मीटर म्हणजे 300 इंटू 3. हा जाताना कसा जाणार आहे बघा सीकडे या डायरेक्शनने जाणार. या डायरेक्शनने म्हणजेच घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज कसे घेत असतो आपण पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स बघा कोणता आहे 100 न्यूटन. या 100 न्यूटनला जर का सी पर्यंत जायचं असेल तर किती परपेंडिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल बी पासून सी पर्यंत किती आहे 2. म्हणजेच मुवमेंट म्हणजे काय फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच 100 इंटू 2. हा जाताना कोणत्या डायरेक्शनने जाणार ह्या डायरेक्शनने जाणार. ह्या डायरेक्शन म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज कसे घेत असतो मायनस. म्हणजेच समेशन मोमेंट ऍट पॉईंट सी कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 300 इंटू 3 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 100 इंटू 2. इथे आन्सर आहे आपलं 700. याचं युनिट काय असणार आहे सर्व फोर्सेस न्यूटन मध्ये त्यामुळे न्यूटन आणि जे काही डिस्टन्स दिलेलं आहे ते मीटर मध्ये म्हणजेच न्यूटन मीटर. आन्सर कसं आहे पॉझिटिव्ह असल्यामुळे जे काही आपली मोमेंट असणार आहे कशी असणार आहे क्लॉकवाईज. तर इथं आपण समेशन मोमेंट ऍट पॉईंट सी फाइंड आउट केले. ही व्हॅल्यू काय करूया इथं पुट करून डिस्टन्स एक्स फाइंड आउट करूया. म्हणजेच काय होणार समेशन मोमेंट ऍट पॉईंट सी इज इक्वल टू आर इंटू एक्स. मोमेंट ऍट पॉईंट सी किती आहे 700 इज इक्वल टू रिझल्टंट आर इथं व्हॅल्यू फाइंड आउट केलेली किती आहे ती 180.277 इंटू डिस्टन्स एक्स. ही व्हॅल्यू इकडे काय इंटू आहे इकडे पाठवल्यानंतर काय होणार डिवाइड होणार म्हणजेच एक्स इज इक्वल टू 700 डिवाइडेड बाय 180.277. कॅल्क्युलेट करूया डिस्टन्स एक्स. 700 डिवायडेड बाय 180.277 किती आन्सर आला आपलं 3.8829 म्हणजेच 330 लिहिलं तरी चालते. आणि हे डिस्टन्स आहे डिस्टन्स कसे आहेत आपले मीटरमध्ये म्हणून युनिट काय येणार मीटर. म्हणजे जो काही रिझल्टंट आर आहे तो आपल्या या डायग्राम मध्ये कुठे येणार तर पॉईंट सी पासून 3.883 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती असणार. म्हणजेच बघा इथून ते हे डिस्टन्स किती आहे 3 मीटर म्हणजे याच्यापेक्षा बाहेर येणार. म्हणजेच काय करायचं 3.883 मीटर एवढी रेडियस घेऊन काय करायचं एक इथून असा सर्कल ड्रॉ करायचा. असं सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय करायचं जो काही रिझल्टंट आर आहे तो आपला कुठे येणार सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. म्हणजेच अशी काहीतरी पोझिशन असणार. म्हणजेच काय करायचं बरोबर इथून 3.883 चा सर्कल ड्रॉ केल्यानंतर याला टेंजंट अशी जाणारी काय करायची अशी लाईन ड्रॉ करायची. ह्या पॉईंटला टेंजंट असणार म्हणजे जिथून हे डिस्टन्स किती असणार आहे 3.88 मीटर एवढं काय असणार आहे डिस्टन्स. हे डिस्टन्स एक्स आणि हा जो काही रिझल्टंट आर आहे तो हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट करायला पाहिजे 33.69 डिग्री एवढा काय करायला पाहिजे अँगल क्रिएट करायला पाहिजे. आणि हा रिझल्टंट आर किती असणार आहे 180.277 आणि डिस्टन्स किती असणार आहे 3.883 मीटर. म्हणजेच या सी पॉईंट पासून 3.883 मीटरचा एक सर्कल ड्रॉ करायचा. या सर्कलला असा टँजंट मारायचा की टँजंट मारल्यानंतर जो काय हॉरिझॉन्टल सोबत अँगल आहे तो किती आला पाहिजे 33.69 डिग्री. मग आता बघा ही पोझिशन बरोबर आहे का तर जर का याची मोमेंट घेतली ऍट पॉईंट सी तर ती कशी पाहिजे पॉझिटिव्ह म्हणजे क्लॉकवाईज. म्हणजेच बघा ह्याची जर का अशी मोमेंट घेतली तर हा सीकडे कसा जाणार ह्या डायरेक्शनला म्हणजेच घड्याळाच्या डायरेक्शन म्हणजेच क्लॉकवाईज कशी घेतो पॉझिटिव्ह. म्हणजे ही जी काय पोझिशन घेतलेली आहे ती बरोबर घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण जे काही न्यूमरिकल मध्ये मॅग्निट्यूड डायरेक्शन विचारलं होतं अॅनालिटिकल आणि ग्राफिकल दोन्ही मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. त्याचप्रमाणे पॉईंट सी पासून जो काय आपला रिझल्टंट आर कितीवरती ऍक्ट होतो ते डिस्टन्स एक्स इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंगरच्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.